ನಮಸ್ಕಾರ ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಾನು ಅರ್ಯಾನ್ ಕಂಪನಿಯ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾದಂಥ ಪುಂಡ್ಲಿಕ್ ಬಿರಾದರ್ ಅಂತ ಮಾತಾಡೋದು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಬಂಡ್ರಕೊಟ್ಟ ಊರಲ್ಲಿ ಬಂದೀವಿ. ಇವತ್ತು ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚರಾದಂಥ ಕುಟ್ಗೊಂಡೆ ಸಾವ್ಕಾರ ಹೊಲಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಚಯ ತೊಗೊಳ್ಳೋಣ. ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟದು ಏನು ಬಳಕೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ಯದ ಅದನ್ನು ಕೇಳೋಣ. ನಮಸ್ಕಾರ ಸಾವ್ಕಾರೆ. ನಮಸ್ಕಾರ. ನಿಮ್ದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಚಯ ಕೊಡ್ರಿ. ಸುಭಾಷ್ ಕುಟ್ಕೊಂಡೆ ಅಂತ್ರಿ. ನಮ್ಮ ಬಂಡರಕೋಟ ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚರು ಅವ್ರ ಅಣ್ಣವ್ರು ಇದ್ದೇವ್ರಿ. ಸರ್, ನಿಮ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೇನಿಟೋನ್ ಮತ್ತು ಸೋಲೋಟೋನ್ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿವಿ ನಿಮ್ಗೆ. ಈ ನಿಮ್ಮ ಕಬ್ಬಿಗೆ 6ನೇ ತಿಂಗಳು ನಿಮ್ಮದು ಮುಗಿದಿತ್ತು. ಕಬ್ಬಿಂದು 6ನೇ ತಿಂಗಳು ಆದ್ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಬಳಕೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ನಿಮ್ಮ ಹೊಲದೊಳಗೆ ಈ ಕಬ್ಬಿಗೆ ಏನೇನು ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ಯದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮತ್ತೊಂದು ಕಂಪನಿಯಿಂದ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಹೊಲ ಇಟ್ಟಿದ್ದೇವ್ರಿ. ಆದ ನಂತರ ಇದು ಮತ್ತೊಂದು ಯಾರಿಗೆ ಇಡ್ಲಾರ್ದೆ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಾತಿದ್ದೆವು, ವೈಯಕ್ತಿಕ ನಮ್ಮ ಉಪಚಾರಲೆ ಮಾಡ್ಲಾತಿದ್ದೆವು. ಆಮೇಲೆ ನೀವು ಬಂದು ಹೇಳೋದು ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮದು ತೊಗೊಂಡು ಕಿಶಿಂದ ಹೇಳೋಣ ಅದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ಮತ್ತು ಇದೇನದ್ರಿ ಅದ್ರದಿಂದ ಕಾಂಡಿ ಪೀರ ಲಾಂಬಾಸ್ ಅವ್ರಿ ಜಾಡಿ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ಜಾಡ್ನು ಬಂದದ, ಕಾಂಡಿದು ಲೆಂತ್ನು ಹೆಚ್ಚಾಗ್ಯದ, ಹೆಚ್ಚದ. ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿವರಿತನ ನಾನು ನಿಮ್ದು ಕಾಂಡಿ ಏನು ವಾಡಿ ಐತಲ್ಲ, ವಾಡಿ ಹಿನ ನಿಂದ್ರು ಪೊಸಿಷನ್ದೊಳಗಿಲ್ಲ, ಹಿನ ಚಾಲ್ತಿನೇ ಅದ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ಯದ, ಈಗ 10 ತಿಂಗಳು ಪ್ಲಾಟ್ ಇದು. ವೆರೈಟಿ ಯಾವ್ದು ಸರ್ ಇದು? 18-121 ಕನ್ನಡದೊಳಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾಂಡಿ ಎಷ್ಟು ಅದಾವ ಎಣಸು ಸರ್? 25ರಿಂದ 27 ತನಕ 25ರಿಂದ 27 ತನಕ ಕಾಂಡಿ ಅವು. ಒಂದು ಕಾಂಡಿ ಎಣಸೋಣ. ಈಗ ಅದು ಹೊರಗೆ ಬಂದೀವಿ, ನಾವು ಒಳಗೆ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಬಿದ್ದದ ಕಬ್ಬ ಭಾಳ. ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಕಾಂಡಿ ಎಣಸೋಣ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 ಕಾಂಡಿ ಐತಿ. ಈಗ 26 ಕಾಂಡಿ ಅದಾವ. ಅಂದ್ರೆ 25ರಿಂದ 27 ಕಾಂಡಿ ಮಟ್ಟ ನಿಮ್ದು ಕಬ್ಬ ಐತಿ. ಈಗ ಹಿನಾ ಒಂದು ಸರ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಕಮ್ಮಿ ಬರ್ತವೆ, मराठी ಅವರು ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ मराठी ಒಳಗೆ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ सर. आता ह्या उसाला तुम्ही सांगितल्यानुसार तुमची उसाची जाडी चांगली आलेली आहे, प्लस तुमचा पेऱ्यांची साईज लांबीची साईज. आता इथं पाहतोय आपण ह्या उसाची साईज आणि लेंथ, पेऱ्याची साईज आणि लेंथ ही जास्त आहे. आणि आता ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस ह्याला फुटवा नव्हता, फुटवा कमी होता. आणि जे मागून जे आता ह्याला फुटवे आले ते पण जाड झालेले, लय जाड आहेत. आता ही 18-121 व्हरायटी आहे. आणि आपण पाहतोय हा 10 महिन्याचा ऊस आहे, 27 कांड्यांना ऊस आहे. आता आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस 6 महिने संपून गेले होते. आता बांबू जे मागून आले ते वाढायला लागलेत, पण 6 महिने संपून गेल्यानंतर याची वाढ त्यावेळेस त्या लेवलला नव्हती. पण तिथून पुढे मोठ्या लेवलला याची वाढ आपण इथं पाहतोय की हाईटला किती ऊस आपण गेलेला आहे आणि अजून वाढा हिरवा आहे. म्हणजे कंटिन्युअसली आता सर्वीकडे आपण येताना पाहता आलो की रोग सगळीकडे रोगराई जास्त आहे, पण इथं रोग आपल्याला जास्त दिसत नाही. हां, आणि ह्या प्लॉटला आता आपण पाहतो इथे रोग जास्त आपल्याला कुठंच दिसत नाही. तांबेरा रोग नाही आणि कुठंच नाही. पडलं होतं त्यावेळी औषध मारलं. हां, एकदा पडला होता त्यावेळेस आपण त्याची फवारणी घेतलेली. आता इथे पाहतोय आपण हा नंबर 1चा ऊस सध्या याच्याहून जाड आहे आतमध्ये. आता आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये कारण ऊस आतमध्ये पडलेला आहे, हाईटला जाऊन आतमध्ये ऊस पडलेला आहे. आता इथं कसं तरी आपण शूटिंग करतोय कडेलाच, पण आपल्याला इथे आतमध्ये जाता येत नाहीये. पण साहेब, तुम्ही आता ही ट्रीटमेंट आपली वापरली, तुम्ही ही ट्रीटमेंट वापरून समाधानी आहात का? समाधानी. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी वापरलं तर चांगलं होईल. पहिल्यापासून वापरायला पाहिजे. पहिल्यापासून शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. पहिल्यापासून जर शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यांना चांगलं बेनिफिट याच्यातून मिळेल, असं सरपंच साहेबांचं म्हणणं आहे. तुम्ही जे सरपंच साहेब जे कांड्याचा फेरा किती आहेत बघा इथं. फेरा लेंथला आहे 8 इंच, 7 इंच, 8 इंच आहे बघा. हो. आता साहेबांचं म्हणणं हेच आहे की सर्वांनी बेण्याला मागायला लागले. आता साहेबांना बेण्याला प्लॉट मागायला लागलेत आणि बेण्यासाठी ते आता प्लॉट देत आहेत. आणि कुणाला हवा असेल तर त्यांनी इथून अवश्य घेऊन जावं.
जी काय सरपंच साहेबांनी माहिती दिली त्याच्याबद्दल मी अरॉन कंपनीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.